कधीपासून पुण्यात राहता? धरण फुटल्यापासून 61 सालापासून वडील राहतात. 61 सालापासून पुण्यात वडील राहतात. कमला नेहरूला जन्म झालाय माझा. अच्छा, म्हणजे तुमचा जन्मच इथं झाला असेल. अरे वा. मी मंगळवार पेठेत राहिलो. मंगळपेठेत राहता. आणि रिक्षा कधीपासून चालवता तुम्ही? रिक्षा 85 पासून झालो. 85 पासून. आता जे पुण्याच्या बाहेर लोक राहतात त्यांचा असा समज आहे की नाही का, रिक्षावाले पुण्यातले नियम तोडतात. म्हणेल तेवढे भाडे बी मागतात, मीटर प्रमाणे येत नाही. त्यात सामान्य जो रिक्षावाला त्याचं मरण होतं. असं झालेलं की इथं जर दगडूशेठ पाशी जायचं शनिवार वाडा तर 100 रुपये द्या म्हणतात. त्याचं 25 रुपयेच होतात. 1.5 किलोमीटरला फ्लॅग पडतो. पण आता हे खूप हे चाललेलं आहे. लोक उपता धंदा खूप करायला लागले खेडेगाव आणि पुण्यात असं झालं. म्हणजे बाहेरून आणि आणि बाहेरच्या माणसांना खूप लूटमार करतात. त्यामुळे आपलं पुण्याचं नाव खराब होत चाललं. म्हणजे कारण हे सगळीकडेच असं झालंय नाही का, की सगळीकडेच चाललंय. जो इमानदारीने मीटरने धंदा करतो त्याचं मरण होतं. बाकीचे रिक्षावाले म्हणतात मग तुम्ही त्यांना तेवढ्यात का नेता मीटर ठरवून, असं हे चाललेलं आहे. स्टेशनला तर फार लूटमार करतात. स्टेशन शिवाजीनगर जिथे रश एरिया हो, जिथं रश एरिया. आता दगडूशेठ पाशी आपले बाहेरचे लोक येतात, खूप काही भाडे मागतात. असं होतं. आणि असं म्हणतात की नाही का, आता तुम्ही पेठेतच राहता, आता खूप वर्ष झालं पेठेत राहता नाही का, तर पेठेतले असं लोक म्हणतात की नाही का, पेठेमध्ये एमपीएससी स्टुडंट जास्त आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्त ढेकवू नये. काय म्हणतो? नाही, स्टुडंट बाहेरचे आलेले शिकायला, पण आता काय येणारच ना. पुन्हा त्याचं माहेर घर असल्यामुळे त्यात काय दोष नाहीच आहे आता. पण बाहेर लूटमार खूप चाललेली पुण्यात आपल्या. हो. आता तुम्हाला पुण्याचा अभिमान तर वाटेलच, कारण लहानपणापासून तुम्ही इथे आहे. कमला नेहरू तर किती फेमस आहे पुण्यातलं. डिलिव्हरीसाठी तर एक नंबर आहे पुण्यातले. असं होतं. तिथं आमचा जन्म झाला. मी मंगळवार भीमनगर मध्ये राहिलाय. मग आधीचं पुणे तुम्हाला आवडतं की आता किती जास्त चेंजेस झाले? बदल तर व्हायलाच पाहिजे. आता मोदी सरकार बदल पाहिजेलच ना. जुनं ते गेलं, आता नवीन तर पाहिजेलच. बदल खूप झालेले आहे. कारण पुणे म्हणलं तर शांत बी आहे. पण आता काय बाहेरचे येणारे उचल काढतात त्याला आहेत ना, डिपार्टमेंट आवडतातच ना. ये बड़ी अच्छी बात कही आप. आता सण सूद आले तर ते करतात, गणपती आले तर ते एन्जॉय करतात. त्यात आपल्या लोकांनी बी जरा सहकार्य केलं पाहिजे. असं होतं पुण्यात राहणाऱ्यांनी. बरोबर. आणि म्हणतात की पुण्यातील लोक आहेत ना, जे उद्धट बोलतात, है ना. उद्धट म्हणजे आता बाहेरचे आलेले युपी बिहारी बोलतात तर मग पुण्यातले बोलतात. तसं काय नाही. पुण्यातले तर सर्वांना सहकार्य करणारे लोक आहेत. असं कोणी नाही. आता बाहेरचे आले ना, आपला रुबाब केला तर मग कोण ऐकून घेणार आहे. असं होतं. हो, बरोबर बोललात. काका बरोबर बोलतायत ना, कमेंट सांगा. ओके, थँक्यू सो मच. जर तुम्हाला पुणे आणि मुंबई चूज करावं लागेल तर काय कराल? नाही, पुणेच आपलं. पुणेच आहे. हा, कुठे आता माझी भावाची मुलगी लंडनला एम एस करायला गेली. लगेच 6 महिन्यात आली ती. पुणे इज द बेस्ट. पुणेच आहे आपलं. पुण्यासारखं कुठे रश नाहीये. पाण्याच्या बाबतीत एक नंबर आहे पुणे आपला. असं उलट बाहेर आपण राहायला गेलो तर हॉटेलवाले म्हणतात पुण्याचं ते हॉटेल रूम बुक नाहीये, फुल झाली. चालेल, थँक्यू सो मच. थँक्यू.